निराधार विधवा, अपंग आणि वृद्ध लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेसाठी तब्बल 32,74,00,000 रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या जिल्ह्यांना मिळाला आणि जी आर मध्ये नेमकं काय म्हटलं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. 28 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने हा निर्णय जारी केला आहे. या जी आर मध्ये जुलै आणि ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जी आर नुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी 23,21,96,400 आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेसाठी 9,72,21,950 असा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी किती निधी दिला होता? शासनाने यापूर्वीही विभागीय आयुक्तांना संजय गांधी निराधार योजनेसाठी 47,75 कोटी आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेसाठी 19,15 कोटी निधी वितरित केला होता. हा निधी पुढील 6 विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आला होता बघा. पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. आता या जी आर मध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचा आदेश नाही. हा निधी जिल्हा अस्थापन वेतन व प्रशासकीय खर्चासाठी वितरित करण्यात आला आहे. म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यात नवीन हप्ता जमा झाला असा अर्थ या जी आरचा मधून होत नाही. मित्रांनो, शासनाने संजय गांधी निराधार योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनाच्या प्रशासकीय कामकाजासाठी जुलै-ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी 32,74 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तुम्हाला अशाच नवीन जी आर योजना आणि निधी मंजुरीचे अपडेट सर्वात आधी पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल टेक संवादला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.